फ्रॉड आहेस तू, पण तुझं प्रेम नेहावर नाही तिच्या घरावर आहे. हा सगळा प्लॅन आहे ना हे परांजपेचा आहे. परीला मारून टाकण्याबद्दल वगैरे मी काय बोललेलंच नव्हतं असं. मग काय बोलला होता तुम्ही? मी तिला फक्त कुठेतरी ट्रेन मध्ये दूर सोडून कोण समजतेस कोण स्वतःला? बद्री ही अवलक्षणी पोरगी देऊन नवऱ्याने टाकलेली पाहिजेस तू. तुझं नशीब समज मी तुझ्या बरोबर लग्नाला तयार झालो, नाही तर तुझ्यासारख्या बाईला तर ना. आई लक्ष कुठे आहे तुझं? मी मगासपासून बघते तुझं लक्ष नाहीये. आधी मिक्सरचं नीट भांड सुद्धा लावलं नाही. सगळी चटणी उडाली आणि झटका पण बसला ना. नाही नेहा, तुला असं डिस्टर्ब होऊन चालणार नाही. जे काही घडायचं होतं ते घडून गेलं. झालं गेलं विसरून तुला पुन्हा उभं राहायला हवं, स्वतःसाठी आणि तुझ्या लाडक्या परीसाठी. काल तुझं लग्न झालं नाही म्हणून तू सॅड आहेस का? वेडी आहेस का? उलट आई खूप खुश आहे, अजिबात सॅड नाही. आता तुझ्या आणि माझ्यामध्ये तिसरं कोणीच येणार नाही, तर तू आणि मी. तुला माहिती आज तर मी ऑफिस मध्ये पण नाही जाणार. खरंच आई? हो, मला तुझ्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आणि म्हणून मी सगळी घाईघाई केली ना. मग घाईघाई केली तर गडबड झाली आणि गडबड झाली म्हणून झटका बसला. चल आता तुला पटकन इंजेक्शन देते. ये रे. आई तू आज रडली पण नाही. आई काय म्हणाली होती? आई आज खुश अजिबात सॅड नाहीये. करेक्ट. आई तुझे काम झाले की मला आवाज दे. का तू कुठे जातेस? मी ओजसला सांगून येते की आई अजिबात रडली नाही. नेहा, काकू, अहो तुम्ही, तुमचं आवरलं का? आवरलाच असेल. आज माझीच गडबड झाली. सगळं इथे घाई करायला गेली आणि मलाच उशीर झाला. काकांचा आवाज नाही येते आज. काका नाही आहेत का? ते बाहेर गेलेत का? काय झालं काकू? काही नाही ग. खरं म्हणजे मी तुला धीर द्यायला आले होते, पण तुला इतकं धीराने वागताना बघून मलाच रडायला आलं. काकू मला फक्त एवढंच कळतंय की जे काही घडतं ना ते आपल्या चांगल्यासाठी असतं. काल जर असं काही घडलं नसतं ना तर स्थिती काय असती ना याचा तुम्ही विचार तर करा. विचार तेव्हाच करायला हवा होता जेव्हा त्या नालायक परांजपेसाठी आम्ही तुझ्या मागे लागलो होतो. यात तुमची काही चूक नाहीये. तुमचा हेतू चांगलाच होता ना. तो माणूस नालायक होता. तुम्हाला कशाला दोष द्यायचा? राहू द्या, त्या माणसाबद्दल बोलायचे नाही. जे झालं ते झालं. आणि आता पुढे लग्नाचा विषय नको. लग्नाचा विषय नको म्हणजे? अगं, एक माणूस नालायक निघाला म्हणजे सगळेच काही तसे नसतात. बरं बरं, ठीक आहे. तू म्हणतेस तसं या विषयावर आता नको बोलूया आपण. मी तुला आवरायला मदत करू का? नाही नको, मी आवरते. आज तुला ऑफिसला जायला उशीर होत नाहीये का? आज मी ऑफिसला नाही जाते काकू.
का ग? काल जे काही घडलं हे नाही म्हटलं तरी सगळ्यांना कळलंच असेल. आता सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या असणार. असं काही घडल्यावर एका बाईकडे लोक कुठल्या नजरेने बघतात हे तर तुम्हाला माहितीच असेल. आजपर्यंत स्वतःला खूप जपलं. कोणी माझ्याकडे चुकीच्या नजरेने नाही बघणार याची खूप काळजी घेतली. काल जे काही घडलं ना ते खूप भयानक होतं. आता लोकांच्या नजरांना मी काय उत्तर देऊ मला खरंच कळत नाही. नेहा शांत हो. मला माहिती लोक मलाच नावं ठेवतील. घरून बाहेर पडल्यावर माझ्याबद्दल नाही नाही ते बोलतील. तसंही लग्न तुटल्यावर सगळा दोष बाईचाच असतो ना. इथे तरी वेगळं काय घडलं? अगं काय आहे नेहा, मगाशी मी आले होते तेव्हा किती खंबीरपणाने उभी होतीस तू आणि इतक्यातच कोसळलीस. तेव्हा मी एक आई होते, नाईलाज होता माझा. पण आता मी एक मुलगी आहे आणि मला खरंच खूप वाईट वाटतंय, रडू येतंय आई. हो. नेहा मी येते. हो. आई माझ्याशी खोटं बोलली. ती सॅड आहे पण हॅप्पी असल्यासारखं दाखवते. तिला आता स्माइलवाला मॅजिकची गरज आहे. ते स्माइलवाला मॅजिक फक्त फ्रेंडकडे आहे. याला म्हणतात ऍक्च्युअल फिटनेस. तू ग्रेट आहेस यार. आय नो. म्हणजे तुला फिटनेस बद्दल एवढं कळत असेल हे मला माहीतच नव्हतं. समीर नाव आहे माझं साया. समीर म्हणजे वारा. वारा ही अशी गोष्ट जी कुठेही असू शकते. साया लक्षात ठेव, वारा हा दंगाई करू शकतो आणि पिंगाई घालू शकतो. फिंगा, या व्हॉट डज इट मीन? ते मुर्दे. मला असं वाटतं साया, यु नो, तू ना इंटेन्स विचार करायला हवा कशाबद्दल? यशच्या फिटनेस बद्दल. मी त्याचा डाएट प्लॅन चेंज करायचं म्हणते. डाएट वगैरे सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहेत ग. तू ऍक्च्युअल कोणाला तरी असं समोर ठेव, एक आयडॉल म्हणून त्याच्याकडे बघ आणि यशची फिटनेस ट्रेनर म्हणून त्याला कम्पेअर करून मग त्याच्यावरती काम कर. कळतंय तुला? येस. मला काय वाटतं माहितीये का, यश आता जे करतोय ना ते त्याच्या फिटनेस साठी ना पुरेसं नाहीये. तू एकदा माझ्याकडे बघ आणि त्याच्याकडे बघ, मग तुझ्या लक्षात येईल की कोण जास्त फिट आहे.